स्वतःचा सराव गट तयार करताना आवश्यक नियम आणि शिस्त निबंध. मानवी मनाच्या विकासासाठी केवळ वैयक्तिक सराव पुरेसा नसून समूहामध्ये केलेला सराव अधिक प्रभावी ठरतो. सिल्वा माइंड कंट्रोल पद्धतीमध्ये स्वतःचा सराव गट तयार कराया संकल्पनेला विशेष महत्त्व दिले आहे. या गटामध्ये कार्य करताना काही महत्त्वाचे नियम आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे, जे प्रत्येक सदस्याच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात. सर्वप्रथम, गटामध्ये इगो ट्रिप म्हणजेच अहंकाराला स्थान नसावे, याची पूर्वीच सर्वांनी सहमती द्यावी. सुरुवातीला एखादा सदस्य इतरांपेक्षा जास्त यशस्वी ठरू शकतो, परंतु याचा अर्थ तो सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ आहे असा होत नाही. तो फक्त आधी यशस्वी झाला आहे. काही सदस्यांना 5व्या किंवा 6व्या सत्रानंतरच अनुभव येऊ शकतो, परंतु अनेकदा हळूहळू प्रगती करणारेच पुढे उत्कृष्ट ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने संयम आणि आत्मविश्वास ठेवणे गरजेचे आहे. जर गटामध्ये एखादा सिल्वा माइंड कंट्रोलचा अनुभवी सदस्य ग्रॅज्युएट असेल, तर त्याला सहभागी करून घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन गटातील इतर सदस्यांना मदत करतो. जर त्याने काही काळ सराव केला नसेल, तर तो पुन्हा पुस्तकाच्या मदतीने किंवा वर्गामध्ये सहभागी होऊन स्वतःला ताजेतवाने करू शकतो. गटातील सायकिक भूमिका निभावताना व्यक्तीने आपल्या शंका बाजूला ठेवून पूर्णपणे प्रक्रियेत सहभागी व्हावे. जे काही प्रथम मनात येते, त्यावर विश्वास ठेवावा. दुसऱ्या विचारात शंका येण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच पहिल्या विचाराला अधिक महत्त्व द्यावे. शरीराचे डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण करून जे काही जाणवते ते सत्य सांगत राहणे आवश्यक आहे. विचारांवर तर्क लावण्याऐवजी अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे ओरिएंटोलॉजिस्ट म्हणजे मार्गदर्शक व्यक्तीने कोणत्याही प्रकारे सूचनात्मक संकेत हिंट देऊ नयेत. सायकिकला योग्य उत्तर मिळावे अशी इच्छा असली तरी त्याला मार्गदर्शन करताना थेट संकेत देणे चुकीचे ठरते. जर सायकिक चुकला, तर त्याला निराश न करता माझ्याकडे त्याविषयी माहिती नाही असे सांगणे योग्य ठरते. कारण सुरुवातीच्या टप्प्यात चुका होणे स्वाभाविक आहे आणि त्यातूनच शिकण्याची प्रक्रिया घडते. शेवटी, या संपूर्ण प्रक्रियेत संयम हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. लाखो लोकांनी या पद्धतीत यश मिळवले आहे, त्यामुळे प्रत्येकालाही यश मिळू शकते. काहींना थोडा अधिक वेळ लागू शकतो, परंतु सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शनामुळे प्रगती निश्चित होते. एकूणच, स्वतःचा सराव गट तयार करताना शिस्त, संयम, आत्मविश्वास आणि एकमेकांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या तत्वांचे पालन केल्यास व्यक्ती आपल्या मानसिक क्षमतांचा प्रभावी विकास करू शकते आणि जीवनात यशस्वी होऊ शकते.